रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, ही साई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आता आज आपल्याला चावम्याव असं खायचं आहे ना, तर मग चावम्याव खायला आपण ना आज थोडासा चिवडा बनवूया. तर बघा, मी घेतले हे जाड पोहे आणि आपण असं असं साधं खाण्यासाठी हवं आहे ना आपल्याला, की मध्ये भूक लागली तर थोडंसं खायला, म्हणून मग आपण बनवूया. आता हे पोहे, आता हे ठेवले आणि हे जाड पोहे, हे जाड पोहे हे करून घेतले. आणि हे बघा, हे डाळ, शेंगदाणे, मनुके, बदाम हे सगळं ह्याच्यातून असं आधीच काढून घेतलं. ओके. आणि आता आपण हे त्यामध्ये मिक्स करणार आहे. नाही, पोह्यांचा चिवडा बनवते. आपल्याकडे नाशिकचा मिळतो ना कोंडाजी चिवडा, तसा बनवूया आपण मस्त. मध्ये टाकतो आणि खाली हे तेल हे करून घेईल. हे ना काय जर खाली हे करून टाकलं पाहिजे, याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकायचं. याच्यात भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे, भाजायचं नाही आपल्याला. हे जाड पोहे तळून घ्यायचे. आमच्याकडे आहे ना लालबागला चिवडा गल्लीमध्ये पण असा चिवडा मिळतो. थोडासाच बनवतोय ना, दिवाळीला बनवतो तेव्हा मग आपण वेगळं हे करतो ना. आता आपल्याला थोडासा बनवायचा आहे. पोहे तळून घेतले. चिवडा गल्लीमध्ये तळलेला चिवडा असतो पोह्यांचा. आणि आपल्या इथे तो चिवडा फेमस आहे आपल्याकडे. कुठला? कोंडाची चिवडा. असा कुरुम कुरुम खाण्यासाठी थोडासा चिवडा. आता हा अर्धा किलोचा बनवते हे की नाही, बाहेरून आणण्यापेक्षा आम्ही घरातच असं बनवलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्या गृहिणीनं सगळं हे करावं लागतं नाही का, म्हणून हे मसाला टाकते. तरीसुद्धा मसाला राहतो आहे बघा. हा हे ड्रायफ्रूट तळलं आहे, ड्रायफ्रूट आहे आणि शेंगदाणे, डाळ्या, खोबरं आणि ते सगळं तळलं असं आणि ते पण टाकून दिलं आहे की नाही. छान असं मस्त आता मस्त असं होईल. आणि आता काही चकली मसाला नाही आहे, काही नाही आहे, चिवडा मसाला नाही आहे, त्यामुळे ह्याच्यात हिरवी मिरची असं टाकणार नाही आहे. त्यामुळे ना आपण काश्मीरी मिरची आहे ना तीच टाकू. नाही तर मग तुम्हाला माहिती आहे आपण काय टाकू, आपला मालवणी मसाला. तर आपण ही काश्मीरी मिरची टाकू. आता मी मसाला पण नाही बनवला आहे ना, त्यामुळे थोडासा टाकूया आपण याच्यात मिरची. आणि आपल्याकडे बडीशोप आणि त्याचा आहे ना मसाला केला आहे आपण, तो दे ना, तो टाकूया. मसाला बनवला आहे मी. याच्यामध्ये बडीशोप आहे, बडीशोप, जिरे, बडीशोप असा मसाला आहे. त्यामध्ये हे आहे काय गं बाई, ओवा, असं सगळा हा मसाला आहे, तो मी याच्यामध्ये टाकते. कारण आता तर मसाला नाही आहे आपल्याकडे. तर आपण ताकाला चाट मसाला आहे, थोडीशी पिठी साखर आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला. कारण दिवाळीला आपण सगळं आणतो नाही का, त्यामुळे हा मसाला मी टाकेल. हे बघ, हो, हे मीठ टाकलं, मीठ टाकलं आणि झाला आपला चिवडा तयार. आता हे चावम्याव खायला आपण दिवाळीमध्ये खूप तामझाम बनवतो नाही का, पण आता हा साधाच खायचा आहे ना, मग थोडासा मसाला टाकला, आपला मिरची पावडर टाकली. आणि हे ना ताकासाठी बनवलेला हा ताक मसाला आहे तो. पण मग ह्या पावडरमध्ये पण आपल्याला काय ते आमचूर पावडर, जिरं, बडीशोप असं सगळं लागतं की नाही, साखर पण लागतं. तर ते सगळं ह्याच्या पावडरमध्ये बनलेलं आहे. तर मग आपला चिवडा पण मस्तच होईल ना, टेस्टी टेस्टी. तर चला मग या चिवडा खायला. आता हा अजून एकदा होईल ना गं बाय एका चिवड्याला. असा टेस्टी मसाला, हे कोंडाजी चिवडा मसाला नाही आणि लालबागचा मसाला नाही. लालबागच्या मिरची गल्लीमध्ये, चिवडा गल्लीमध्ये मसाला चिवडा भेटतो. हा आपला
घर परिवार चिवडा झाला आपला. तर चला एन्जॉय करू. मग आता ह्यांना हा 8 दिवस तर जाईल खायला, कारण मग चावमेव काहीतरी लागतं ह्यांना खायला. तर मग 8 दिवस तर जाईल ना. हा अर्धा किलो आहे, अर्धा किलो काय 1 किलो आहे. हां 1 किलो झाला हा. चला झाला की नाही छान. आता हा सगळं आपण मिक्स करूया आणि पेपरवर टाकूया, म्हणजे नको असलेलं तेल निघून जाईल. ओके. घर परिवार चिवडा. ढिंटणे घर परिवार चिवडा.